आपण बघताय नमस्कार महाराष्ट्र आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातली एक बातमी आहे। संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचं लातूरच्या रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालंय। आज दुपारी त्यांच्यावर लातूरमध्ये अंत्यविधी पार पडली। अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव विवेकानंद रुग्णालयात ठेवलं जाणार आहे। महाराष्ट्रात अत्यंत खडतर परिस्थितीत संघाचं काम करणाऱ्यांमध्ये सुरेशराव केतकर यांचं नाव घेण्यात येतं। आणि आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मिलिंद भागवत, त्यासोबतच सरसंघचालक मोहन भागवत देखील आहेत। मिलिंद, मोहनरावजी नमस्कार। सुरेशरावांचं संघातलं योगदान खूप मोठं होतं। म्हणजे BSc BEd झाल्यानंतर त्यांनी पुण्यातून संघाच्या कामाला सुरुवात केली। त्यांचं कशा प्रकारचं योगदान राहिलंय महाराष्ट्रातल्या संघाच्या उभारणीमध्ये? आता इथे कानपूरला आमची अखिल भारतीय बैठक सुरू आहे। या बैठकीत आम्ही जे 20-25 अखिल भारतीय अधिकारी आहोत त्या सगळ्यांना सुरेशरावांचं प्रत्यक्ष सान्निध्य आणि त्यातून अनेक गोष्टी शिकणे, संस्कार घेणे असं झालेलं आहे। म्हणजे आजच्या कार्यकर्त्या मंडळींना घडवणाऱ्यांपैकी ते एक होते। आणि जसं महाराष्ट्रात त्यांचं काम आहे तसं उत्तर प्रदेशात राहून सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं काम केलेलं आहे। अत्यंत पवित्र जीवन, कर्मठता आणि सगळ्या कार्यकर्त्यांची चिंता। या आजारपणाच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटायला जात असू तर त्यांच्या बोलण्यातून संघ आणि संघ कार्यकर्ते याच्याशिवाय दुसरा विषय नसेल। आमच्यासाठी ते एक रोल मॉडेल होते, एक पवित्र जीवन होतं। आणि अचानक ते गेल्याची बातमी आम्हाला सगळ्यांना धक्का देऊन गेली आहे, परंतु त्यांची स्मृती आम्हाला नित्य प्रेरणा देत राहील। मोहनजी, संघाचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालं, पण जसं तुम्ही मला उत्तर प्रदेशातलं काम वाढवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता। किती काळ उत्तर प्रदेशात ते सलगपणे प्रचारक राहिले संघाचे? ते दोन्ही उत्तर प्रदेशांकडे लक्ष ठेवणारे पालक अधिकारी होते आणि आमचे सहसर कार्यवाह, शारीरिक प्रमुख अशी कामं त्यांनी केलेली आहेत। देशभरच त्यांचा संचार असे, पण केंद्र लखनौ असल्यामुळे इथल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं हे त्यांच्याकडे असे। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही प्रकारची वाढ कामामध्ये उत्तर प्रदेशात झाली। संघाचे जे वेगवेगळे आयाम आहेत, जसं विश्व हिंदू परिषद किंवा वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र, यातही त्यांचं मोलाचं योगदान होतं, त्याबद्दल काय सांगाल? कल्याण आश्रम, किसान संघ, संस्कार भारती अशा अनेक कामांची पायाभरणी त्यांनी केलेली आहे। आणि नवीन म्हणजे पहिल्या कार्यकर्त्यांना नीट कार्य करण्याचं मार्गदर्शन करून आणि ते एका नीट रेषेत जाईल याची चिंता त्यांनी केली। ते पालक अधिकारी होते या सगळ्या कामांची। तुमच्या काही वैयक्तिक आठवणी तुम्ही काही सांगू शकाल त्यांच्याबरोबर काम करताना, किंवा बैठकीतले काही अनुभव, त्यांनी सांगितलेल्या अशा काही संस्मरणीय एखादी गोष्ट? ते स्वतः करता अत्यंत कठोर होते आणि इतरांकरता अत्यंत उदार होते। अत्यंत कर्मठ आणि नेमस्त जीवन असूनही सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रेमाचा स्पर्श झालेला असे। आणि ते एक वरिष्ठ अधिकारी होते। बाह्यदर्शनी ते किती कठोर वाटलं तरी आम्ही आमचं हृदय त्यांच्यापाशी मोकळं करून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करत असू, असं त्यांचं व्यक्तित्व होतं। प्रामुख्यानं या काळात महाराष्ट्रात किंवा देशात सत्ता आहे अशा काळात सुरेशराव केतकर यांच्यासारखे ज्येष्ठ मार्गदर्शक जाणं ही किती महत्वाची, किती मोठी हानी आहे? पण त्यांनी एक वसा घालून ठेवलेला आहे। ते गिरवणारे अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्यापासून प्रत्यक्ष शिक्षण घेतलेले। त्याच्यामुळे संघामध्ये पोकळी कधी उत्पन्न होत नाही। पण ही स्मृती, सान्निध्य राहिलं नाही, आता केवळ स्मृती राहिली याची खंत आम्हाला नेहमी राहील। परंतु ती स्मृती आम्हाला योग्य मार्गावर ठेवेल सुद्धा। मोहनरावजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाकडे आपल्या भावना व्यक्त केल्यात एका ज्येष्ठ संघ प्रचारकाबद्दल या संदर्भात।